मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापानं काहीच करायचं नाही, फक्त 13% पतसंस्था काढायची. जावाई कुठला 9वीलाच फायनल. पुरीनी पार लाजा सोडल्या, लाजा. एक वाक्य सांगतो पुरीनं, हे इंदुरकीरचं कीर्तन आहे. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नका जाऊ, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते कधीच खोटं ठरणार नाही. पुरीनं एक वाक्य सांगतो तुम्हाला, तुम्हाला काहीच करता आलं नाही तर करू नका, पण आयुष्यभर कपाशीचे बोंडे येतणाऱ्या बापाची मान आपल्यामुळे समाजात खाली होणार नाही याची तरी लाज धरा. म्हणा मी एका वर्गात होतो ना, थोबाड फोडले पाहिजे. पहा तर कोणीकडं शांबडण चाला तर कोणीकडं सत शिकलं. आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहित असतात. लबाड बोलायचं नाही, हा विनोद समजू नका. ह्या 5-6 वर्षामध्ये शहाण्या माणसांना गावात तोंड दाखवायला पुरीने जागा ठेवली नाही. कोणावर नाही प्रेम, पोर शेळ्यांकडं शेळेवळी तरी का, आणि त्याच्या प्रेमाने ही शांबड पडलं. त्याचा बोकडं सांग घोराटवा असे तो तू काय. आणि ते एवढं बिनमिशीच म्हणतं कोपी कोपी ट्रेनवर. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना, लपडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी, दरवाजे लावून भांडे. लपड्याचं लग्न टिकत नाही. सुरुवातीला बरं असते. चला थोडं पुढं. मुलीचं लग्न जनक करणार आणि पाया पण सांगतो महिला मंडळ, आता राग येईल तुम्हाला, पण मी तुमच्या मुलासारखा आहे. मुलीने बापाची इज्जत राखावी किंवा नाही, कारण आयुष्यभर त्याने काहीच केलं नाही. हाताला चांगलं घड्याळ घेतलं नाही, तुम्हाला मोठं केलंय. आणि पुरींच्या बाबतीमध्ये थोडं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. आता पुरीला एक 10-12, आता पुरीला पोरांना तोंडाने सांगण्याचे दिवस नाहीत. लाईट बंद करणे, 2-4 कानफटीत ठेवून देणे आणि मग पुढचा डोस देणे. काय द्यायचं? पुरीने तसं ऐकलं नाही, फटकवणे, पुरीला जवळ बोलवणे, इकडे ये तुझा हात बघू, बांगडी नाही कानफाट बरोबर म्हणायचंच नाही. बांगडी का नाही, 2-4 ठेवून दे, इकडे ये. भांग कुठून आणलं तर कुठून? तर कार टेली एक भांग आणलाय नालाय खाली, कुठून वावर नांगरलं दंड तुलाय. बगलात कुचिड्या झाल्या तुझ्या, तुला का आला लागत? बकरा झोपतो तुला बकरू दुसण्या मारत, तुला का आला का? आणि त्या पुरीनी बावळाटानी ते मालिकांमधल्या नट्या पाहायच्या, त्यांनी आता भांग बदलावलं त्या नट्यानी. एक बाजू पॅक करायची, एक मोकळीच, आणि त्याची एक बट मोकळी. अशी बोलायला लागली का पोर ती केस डोळे होत्यात. मी डोक्यातून जाईल, मी डोक्यातून जाईल, मी डोक्यातून जाईल. आणि चालायला लागली ना, एक पोरगाव कॅनॉलच्या कडेला उभं होतं. पुरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. हो ठरलं, खोत्याला वाटलं खुणावलं का काय, ते वाहूनच गेलो. बावळ्याचा बाजार सगळा. फटकावली पाहिजे धरून. मुलीचा एसटीचा पास पंच करा. 8 दिवस झाले पास पंच नाही. पोरगी भुयारातून शाळेत जाते का जरा पा. पुरीच्या शाळेतले वहीचे पानं उचकीचा शेवटचे, त्याच्यावर गृहपाठ असतो. मुलीचा मोबाईल चेक करा, 3-3 सिम आहे त्याच्यात. बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा? ही 1 GB आहे का, 2 GB आहे का, 4 GB आहे का, GB? यांना फटकावणे एवढाच पर्याय. तुमचं काय मध्ये एवढी एवढी शिंगरायती 10वी-12वीची टोनगी, एवढी एवढीची कबरी भांडी पटरा ते कॉलेज